तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि त्याची सुरुवात आम्ही करणार आहोत हुपरीतनं रॉयल अंडा आमलेट अँड चिकन दालचा. तो फक्त मिळतो 30 रुपयेमध्ये आणि याचा पत्ता जर आपण सांगायला गेलं तर हुपरी जवाहर साखर कारखाना आहे ना, त्याच्या साईडला असणारा एक छोटंसं दुकान आहे की तिथं आपल्याला असं टेस्टी मस्त असा चिकन मिळत असतं, चिकन राईस मिळत असतं. हे तर एवढे सगळे अंड्याचे प्रकार पण मिळतात. अंडा भुर्जी, अंडा खांडोळी, अंडा तिखारी, अंडा राईस, अंडा सुलतानी असे बरेचसे आयटम त्यांच्याकडे मिळतात. आणि हे त्यांचं दर फलक आहे ते पण तुम्ही एकदा बघून घ्या, अंडा आमलेटचं जे काय आहे ते. आणि आम्ही ॲक्च्युली तिथं जातो खास चिकन दालच्या खाण्यासाठी. आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला जरा भांड्याचा तळ खाली गेला होता. ॲक्च्युली सकाळी पण मिळतं आणि संध्याकाळी पण मिळतं, दोन्ही वेळेला वेगवेगळी भांडी असतात. आणि हा त्यांचा असा दालचा असतोय, असा मस्त घट्ट दालचा गणी असा त्या राईसवर चिकनवर टाकून खाण्यात जी मजा आहे ना ते अरे वा वा वा, खतरनाक म्हणजे खतरनाक हो. दालचाच कसला घट्ट आहे बघा की तो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. आणि सोबत का नाही तिने असा तांबडा रस्सा पण देतात. तांबडा रस्सा पण असतो आपल्याला पिण्यासाठी. तांबडा रस्सा पण एक नंबर आणि उत्कृष्ट होता. असं मस्त थाळी त्यांची जी होती ती सांगितली होती. मी, आप्पा आणि आमचे युवराजदा म्हणून आहेत मित्र आमचे, त्यांनी गेलो होतो. तिघंजण आम्ही त्या चिकन राईसचा आस्वाद घेतला होता. ह्याची एक रील मी केली होती, ती खूप व्हायरल झाली होती. म्हटलं एका यांचा फुल व्हिडिओ करूया, आतला हॉटेलचा ॲम्बियन्स वगैरे तुम्हाला दाखवतो. मग ह्याच्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो. मस्त असं 3 प्लेटा सांगितल्या होत्या. राईस, त्यामध्ये काही चिकनचे पीस आणि तांबडा आणि असं दालचा, थोडासा कांदा, हे असं कांदा लिंबू वगैरे सगळं त्यांनी देतात. छान आणि उत्तम असतं. आणि पीस पण भरपूर असतात, प्रॉपर शिजलेले असतात. त्यामुळं खायला खूप आनंद वाटतो, छान वाटतं. असं मस्त त्यातले काय करायचं, पहिला थोडीशी पीस पहिला बाजूला काढून घ्यायची, राईस सेपरेट करायचा आणि त्यामध्ये दालचा टाकून की नाही आपण त्याचा आस्वाद घ्यायचा. ॲक्च्युली दालचा म्हणजे ना असं डाळ जी असते ना ती पूर्ण घट्ट पद्धतीने शिजवली जाते आणि ते शिजवल्यामुळं त्या डाळीला आणि त्या चिकनला एक चांगला अर्क तयार होतो. त्या डाळीमध्ये पण चिकनचं पाणी घातल्यामुळं ते चिकन आणि डाळ अशा दोन्ही कॉम्बिनेशनमध्ये तो दालचा शिजवला जातो. त्यामुळं तिची चव उत्तम लागते. कसा एक नंबर. दालचा राईस चालूच होता आणि आम्हाला नंतर ना आमलेट पण खायचं होतं त्यांच्याकडनं. असं मस्त डबल आमलेट, डबल पलटी करून घेतलं. आमलेट तर केवढं मोठं केलं होतं बघा, प्रॉपर आणि व्यवस्थित ते केले, अगदी यथेच्छ केलं होतं. म्हणजे मस्तच होतं आमलेट ते. आमलेटचा पण मी व्हिडिओ शूट केला. असं मस्त एक छान घडी करून दिली. आमलेट हे आमलेट असतं, नवीन काय नसतं. पण आमलेटला पण चव ती निराळीच होती. सोबत 2 पावाचे तुकडे दिले होते. 2 पाव मस्त असं घेऊन त्याच्यावर असा दणका दिला. आमलेट पाव खाण्याची मजा पण एक वेगळी असते हो. ती काही जणांना आवडते, काही जणांना आवडत नाही. आपल्याला तर आवडते बाबा, जाम आवडते, मस्त असते. असं आमलेट, पाव, कांदा आणि असं दालचा, असं मस्त हो. असं कधीतरी रात्रीचं ना असा जेवणाचा आस्वाद कधीतरी घेतला ना तर भारी वाटतं. त्यामुळं तुम्ही केव्हा हुपरीत आलासा तर हे असं पण कधीतरी खायचं वा. काय रोज रोज 5 स्टार हॉटेलला खायचं, कधीतरी स्ट्रीट फूड पण आपण ट्राय केलं पाहिजे ना. रोज रोज नाही पण कधीतरी केलं पाहिजे. हे बघा असं मस्त पाव घ्यायचा, त्याच्यासोबत असं आमलेट त्या दालच्यामध्ये बुडवून असं मस्त डीप करून असं खाऊन टाकायचं हो. छान लागतं, एक नंबर. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. आणि त्यांचं दालचा पण एक नंबर होता. एवढा दालचा भारी होता, ते आमचा दालचा संपला पूर्ण. परत आणि एक दालचा ऑर्डर केलो. म्हणजे पहिला दालचा संपला, हा दुसरा दालचा आला. कारण का पहिला संपला, सगळेजण संपवून टाकला, मग दुसरा तिने दिला. मग आता म्हटलं आपण एक काम करायला पाहिजे, तिघांच्यात आता जरा जरा घेऊया. म्हणून मग काय केलो, थोडा थोडा दालचा तो आम्ही सगळेजण तिघांनी वाटून घेतला. त्यामध्ये पण पीस प्रॉपर होते, मस्त वाटलं. असं नाही की बाबा दुसरा दालचा घेतला म्हणजे त्यामध्ये पीस नसतात.
हां प्रॉपर आपल्याला दालच्या तिने देतात, त्यामध्ये पीस घालून देतात, उत्तम आणि उत्कृष्ट होते, त्यामुळं काही विषय नाही. मला तर आवडतो बाबा दालच्या. तुम्ही कधी दालच्या खाल्लाय का असेल तर मला कमेंट करा आणि नक्की सांगा. असं बघा की गरम गरम दालच्या वाफा दिसतात काय तुम्हाला? वाफा अशा गरम गरम, आणि हिवाळ्यात तर लय भारी लागते ये. ज्या वेळेला थंड पडलेली असते तसं मस्त दालच्या गरम गरम एक नंबर वाटतो हो, एक नंबर. विषय नाही. आमचं आपलं जेवणच चालू होतं, हे आमच्या युवराजांचं लवकर आवरलं बघा. आवरला बघा यांना, यांना आवरला, लवकर आवरला. आमचं अजून चालू आहे. मोठा केस कसं होतं? एक नंबर आहे ना. पाणी घेतलाय, यांना सगळं आवरलाय, चाललाय. एवढं 2 दालच्या खाऊन काय आमचं परत भागत नव्हतं, मग आणि परत त्याला हाफ प्राईस सांगितलं, डबल पलटी खतरनाक. असं बघा की कसं आहे, एक नंबर. त्यामध्ये की नाही कांदा सेपरेट घेतला आणि असं सेपरेट तयार करून की डबल पलटी मारून घेतलं बघा. आणि शप्पथ एवढं भारी लागाल तो की नाही. तुम्ही कधी खाल्लायचा का हाफ फ्राय? हाफ फ्राय म्हणजे कसं असतं माहिती आहे का, अर्ध कच्चं असतं, आणि काही जण डबल पलटी म्हणजे पूर्ण पक्का असतं, तरी पण थोडं कच्चं राहतं, लय भारी लागतं. सिंगल पलटी जे असतं ना, ते फक्त वर तेवढंच असतं, आणि मग तिथं असं मस्त त्या खांडोळीचा, त्यानंतर त्या अंड्याचा असा सगळा फडसा पाडून कोणी असं ताट पूर्णपणे रिकामे केलं. बघायला भारी वाटलं. तुम्ही पण कवा गेला असा तिथं जव्हारजवळ तर तिथं नक्की भेट द्या आणि जेवणाचा आस्वाद घ्या.